पहिला बॉल, पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर वेगाने टाकण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. हा चेंडू जो मात्र आपण थेट यष्टीरक्षकाकडे वेध घेत असताना पाहायला मिळतोय. पहिलं षटक जिथे तेजस मोहितेला आपण पाहतोय तो हाताळण्यासाठी दाखल झालाय भारत वाडवळ आणि त्याच वेळेला संतोष भरत वडवळ आणि त्याच्या साथीला संतोष काशीद मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी पाहायला मिळते. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलेला पाहायला मिळाला. पुढचा बॉल लोअर फुलटोच होता, ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात, एक क्विक सिंगल येत असताना पाहायला मिळते. चला फ्लड लाईट्स ऑन करायला घ्या मंडप डेकोरेटर्स, आपणही आम्ही लक्ष वेधतो आहोत. थोड्याच वेळामध्ये फ्लड लाईट्स देखील ऑन होऊ द्यात. मसूद गजगेला आपण 1100 रुपयाचा कॅश प्राइज वितरित केलेला आहे. धावफलकाबर्दी सध्या दगडीला आपण एक पाहतो आहोत. एक धावफलकाबर्दी आहे. पहिलं षटक तेजस मोहितेला गोलंदाजी मार्क करताना आपण पाहतो आहोत. खरं तर तेजस मोहिते जोरगावाला बिलॉंग करतो. राहुलजी बक्कम यांना तुम्ही सध्या दगडीला स्क्रीनवरती पाहत आहे. संघाला ते लीड करताय, शॉर्ट थर्डमॅन मध्ये उभे आहेत तेजस मोहिते. पुढचा बॉल, यावेळेला फुलर लेनचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. अगदी आपण पाहिलं ना शरीरापासून दूर खेळण्याचे प्रयत्न इथे करण्यात येतात. फुटवर्क पाहायला मिळालं नाही. अगदी प्लेइंग अवे फ्रॉम दी बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचे चेंडू इथे प्रयत्न केलेत. संघाचा कर्णधार तेजस मोहिते चांगली गोलंदाजी करतोय. त्याचा टप्पा चांगला, वेग इथे चांगल्या दर्जाचा पाहायला मिळालाय. जाणीवपूर्वक उजव्या यष्टीच्या बाहेर बॉल ठेवलेत त्याने. यावेळेला लोअर फुलटोस बनवला, ड्राईव्ह केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलाय, बाउंड्री लाईन वरती क्षेत्ररक्षक आहे. इथे नशिबाची साथ, मिळतील नवाचार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार, चौका. राहुल सकपाळ्या, त्याच वेळेला राकेश वानळे, विकी कानविलकर आपण देखील या, मिलिंद चाळके आपण देखील या खेळाडूंना कॅश प्राइजेस आहेत. चला त्वरित घ्या, कॅश प्राइजेस वितरित करण्यात येतील. 5 धावा धावफलकाबर्दी आहेत. 5 धावा धावफलकाबर्दी पाहायला मिळाल्यात. धावा थांबवल्या गेल्यात असंच म्हणता येईल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल आणि खरपून समाचार घेणारी फटकेबाजी करणारे फलंदाज असावे लागतात, जे संघाचं मनोधैर्य उंचावतात. जो चौकार आला त्यासाठी अभिजी वाडवळ साहेब यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. धावफलकाबर्दी 5. पुढचाच बॉल, या वेळेला जितका उंच गेला तितकाच लांब, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आकर्षक, गगनभेदी, गगनचुंबी, गगनाला गवसणी घालणारा षटका. रोशनजी वाडवळ यांच्याकडून देखील 100 रुपये. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल, हा मात्र इथे आपण एकंदरीत पाहिला तरी यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकाबर्दी एकंदरीत पाहायला मिळत आहेत त्या केवळ 11 धावा धावफलकाबर्दी आहेत. 11 ऑन दी बोर्ड, 11 धावा धावफलकाबर्दी आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टॉस जिंकल्या, जिथे हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना मैदानावरती धावफलकावरती धावा बनल्या त्या शिवगर्जना कळमजे संघाच्या 11-0. थँक्यू. 11 धावा धावफलकावरती आहेत. विदाउट लॉस आघाडीची जोडी चांगली बॅटिंग करते. शिवगर्जना कळमजे संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खरं तर शिवगर्जना या संघाचे संघ मालक आदरणीय मुकुंदजी वाडवळ साहेब, नंदुराज वाडवळ साहेब, अनिलजी राऊत साहेब, कर्णधार अमोल वाडवळ यांना आपण पाहत आहोत. कळमजे गावाला ते बिलॉंग करतात. त्यांना आपण मैदानाच्या अगदी त्याच वेळेला स्क्वॉड मध्ये पाहत आहोत. विकी खानवेलकडे पैसे जमा करण्यात आले. यावेळेचा बॉल इथे फटका फसला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, कोंडी फोडली. महत्वाचा फलंदाज लेफ्ट हँडर बॅटर भरत वाडवळ इथे होते बाद.
एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट मी करतोय. पहा, जे पारितोषिक होते ना ते आम्ही एका खेळाडूकडे सुपूर्द केलं. नाव आहे त्याचं विकी खानविलकर. याच्याकडे पारितोषिक जमा केलेली आहेत आणि कोणाकोणाला किती आहेत पहा. एक पारितोषिक आहे ते राकेश वानळेसाठी आहे, ते 700 रुपयाचं आहे. राकेश वानळे तुम्ही 700 रुपये त्यातून घ्या. विकी खानविलकर साठी 1100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मिलिंद चाळके तुमच्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पहा, या खेळाडूंचे पारितोषिक आम्ही सुपूर्द केलेली आहेत. फलकावरती धाबा सध्या घडीला 11-1. नेल्सन आकडा स्कोर कार्ड वरती ज्या वेळेला आलाय ना त्या वेळेला विकेट हे पाहायला निश्चित मिळतं. आदरणीय अभिजी वाडवळ साहेब यांच्या माध्यमातून संतोषसाठी आपण पाहिलं तर 300 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. रोशनजी वाडवळ यांच्याकडून संतोषसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. धाफलकावरती सध्याच्या घडीला 11 बनल्यात. एक फलंदाज बाद. 11-1. 1-1 स्कोर कार्ड कडे जर का तुम्ही पाहिलं ना तर 11-1 बाद झाला. एका चेंडूचा खेळ संपलाय. पहिलं षटक देखील संपलंय. 1-1 नेल्सन आकडा. 5-1 तुम्हाला स्क्रीनवरती दिसतात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत, अर्थात रुपेश कदम यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. रुपेश कदम यांना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. रेपोली गावाला बिलॉंग करणारा आणखीन एक बहादर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खरं तर धाबा बनवाव्या लागतील. धाबांसाठीची तुमची धाबा धाव चालू असणं गरजेचं आहे. 3ऱ्या क्रमांकावरती तुम्हाला प्रमोट करण्यात आलंय. बॅटिंगसाठी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहात आणि या भूमिकेलाही न्याय द्यायला हवा. एक मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा पाहायला मिळते. हा बॉल थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉल. काय गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपण पाहतोय. संकेत चांगल्या रीतीची गोलंदाजी इथे करत असताना पाहायला मिळालाय. आज महेशजी पवार साहेब यांच्या नावाचा स्टँड तुम्ही उभारलेला पाहायला मिळतोय. बाळा डीजे खुला टाकलेला बॉल बॅटची आउटसाइड आहे. राहुल बक्कम आहे त्या ठिकाणी. बॅकअप देण्यासाठी राहुल बक्कम येत असताना पाहायला मिळाले होते. सिंगल निश्चित मी इथे फलकावरती एकेरीच्या मदतीने 12 धावा फलकावरती पाहायला मिळतात. बाळा डीजे यांच्या स्टँड मध्ये नक्की आजपर्यंत मला हे कळलं नाही की नक्की काय ठेवलंय. सर्वाधिक जास्त प्रेक्षक वर्ग एका स्टँड मध्ये दिसतो. फलकावरती धावा बनल्या त्या 12. एक फलंदाज बाद. निलेजी केसरकर साहेब यांच्या नावाचाही स्टँड आपण पाहतो. अल्ताफदादा धनसे साहेब यांच्याही नावाचा स्टँड पाहायला मिळतो. उजव्या यष्टीच्या बाहेर बॉर्डर डिलिव्हरी. बॉल पडल्यानंतर एक रायझिंग आणि सरप्राइझिंग डिलिव्हरी होती. परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. फलंदाज केवळ पाहत राहिला. चेंडू कधी आला आणि कधी निघून गेला हे त्याला समजलंही नाही. न उमगणारी आणि न समजणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते. उजव्या यष्टीच्या बाहेर यावेळेला पंचांकडे लाऊड अपील. केवळ यष्टीरक्षक इंटरेस्टेड होता आणि अर्थात इथे मात्र चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतो. या षटकामध्ये केवळ आणि केवळ एक धाव खर्च केली आहे. बहारदार, रुबाबदार असं षटक इथे पाहायला मिळालं. संकेतच्या माध्यमातून ते हाताळण्यात आलं. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपला. 12 चेंडूचा खेळ संपलाय. 12-1 बॅटिंग करत असताना शिवगर्जना कळमजे संघ. फलकावरती आहेत. एक फलंदाज बाद झालेला पाहायला मिळालाय. चला, फ्लड लाईट्स ऑन व्हायला हव्यात. मी लक्ष वेधेन. मंडप डेकोरेटर्स फ्लड लाईट्स ऑन होऊ द्यात. ती वेळ आता आली आहे. नैसर्गिक प्रकाशाच्या उजेडातून पुन्हा एकदा आपण कृत्रिम प्रकाशाकडे वळतो आहोत. आयसेट या क्षणाला स्ट्रॉंग करणं ही बाब सोपी नाहीये. तेजसने जसा टॉस जिंकला ना, तेजस मोहिते म्हणाला की प्रथमदा मी गोलंदाजी करू. या गोष्टीची त्याला चांगली जाणीव होती की इथे आपल्याला गोलंदाजी करायची आणि याचं कारण आहे की फलंदाजी फ्लड लाईट्स मध्ये आपल्याला मिळेल. हा जो क्षण असतो ना त्यावेळेला अनेक वेळेला आपण म्हणतो की फलंदाजांना दुविधा मनस्थितीमध्ये टाकतो. 12 धावा फलकावरती आहेत. मागील षटक बहारदार राहिलं, रुबाबदार राहिलं, दर्जेदार राहिलं, धाबा रोखणार राहिलं. केवळ 1 धाव आली आणि एक फलंदाजाला बाद केलं होतं. संकेतने यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. प्रेम 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 डोंगरे देखील आपण पाहताना गोलंदाजी मार्क मध्ये दाखल झालाय. पहिला बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. जणू काय खेळपट्टीवरती एक विशिष्ट नाणं ठेवलं आणि तिथेच गोलंदाजी करण्यासाठी भाग पाडलाय गोलंदाजाला. ओव्हर द विकेटने गोलंदाजी होते. कॉरिडोर मेंटेन करण्यात आलाय. वारंवार उजव्या यष्टीच्या बाहेरचे चेंडू आपण पाहतोय. डॉट बॉल आल्यात. पर्सेंटेज वाढू लागलाय.
हा रिदम कुठेतरी चुकला. गोलंदाज थांबणं पसंत दिली. असं थांबणं हे निश्चितच मी म्हणेन की गोलंदाजासाठी हिताचं राहतं. काही ना काहीतरी विपरीत घडू नये त्यासाठी वेळ जाऊ देणं, क्षण आणि क्षण जाऊन देणं ही गोष्ट फार महत्वाची राहते. संघाच्या हितासाठी आपल्याला गोलंदाजी करायची आहे याची जाणीव चांगल्या रीतीने आहे गोलंदाज प्रेमला. यावेळेचा बॉल हाफ ट्रॅकर ऑन साइडला पुल केला, अनसक्सेसफुल राहिला. वॉट कॅच, जजमेंट चांगलं होतं बाउंड्री लाईन वरती आणि एक वेल जज कॅच बाउंड्री लाईन वरती आपण पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक मयूर मानेने झेल टिपला. धक्का क्रमांक दुसरा, 12-2. मयूरचं जजमेंट, बॉडीचं संतुलन आणि अगदी त्याच वेळेला हँड अँड कॉर्डिनेशन सारं काही जुळून आणलं त्याने. बाउंड्री लाईन वरती एक चांगला कॅच त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. यासाठी हँड अँड कॉर्डिनेशन, फिजिकल फिटनेस या साऱ्या गोष्टी फार महत्वाच्या राहतात. आणि त्याहून एक महत्वाचा आहे तुमचा जिगरा. तुम्ही उडी किती मारता, डाईव्ह किती मारता, अगदी त्याच वेळेला धाबा गोळा करण्यासाठी आणि थांबवण्यासाठी किती वेगाने चेंडूवरती झेपावता. अमोल वाडवळ नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. खरं तर संघाचा कर्णधार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कळमजे गावाला तो बिलॉंग करतो. पुढचा बॉल, प्रेमचा हा चेंडू ब्लाइंड स्ट्रोक होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. बॉल पडल्यानंतर भस करून आतमध्ये आला आणि याच कारण की काय, फलंदाजाला न समजणारा हा चेंडू इथे पाहायला मिळाला होता. ऑन साइडला फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये कुठे ना कुठेतरी अडचणी वाढवल्यात गोलंदाजांनी. अद्याप आपण पाहिलं ना तर आज संघ जिथे KSS बामणोली संघ म्हणत असेल की आमची नाणी आहेत ना ती खणखणीत वाजतायत, गोलंदाजी चांगली कामगिरी करतायत. पुढचा बॉल, यावेळेला फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. जजमेंट त्याचंही चांगलं आहे. आणखी एक झेल इथे टिपण्यात आला. 12 धावसंख्येवरती तिसरा फलंदाज झाला बाद. बनवणं आता मात्र तारेवरची कसरतच बनली. अवघड झाल्यात, धावा महाग झाल्यात. अलीकडच्या कालावधीमध्ये सर्वाधिक महागडी गोष्ट ही सोनं आहे, परंतु सोन्यापेक्षाही धावा महाग झाल्यात. प्रेमला आपण पाहिलं, प्रेम डोंगरे जिथे मात्र निर्धाव षटकाच्याही उंबरट्यावरती आहे. 4 बॉल त्याने निर्धाव टाकलेले आहेत. 2 विकेट त्याच्या नावावरती पाहायला मिळाल्यात. 12-3 फलंदाज बाद झाल्यात. स्वतः अध्यक्ष साहेब मैदानाच्या आतमध्ये असल्यानंतर कोणाची काय मजार की त्यांच्या अगेन्स्ट धावा बनवल्या जातील. संघाचे जिथे मात्र या स्पर्धेचे अध्यक्ष, खरं तर कौतुकास्पद बाब मी अध्यक्षांची आवर्जून मानतो. आज अध्यक्ष आहेत म्हणून त्यांच्याबद्दल जास्तीचं बोलावं असं काही नाही. आपण नेहमी म्हणतो ना की चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही. पराक्रम केली आहेत या खेळाडूने आणि या व्यक्तिमत्वाने. प्रसिद्ध मराठी उद्योजक, MR म्हणून आयुष्याची सुरुवात केली. तिथून पुढे स्वतःचा बिझनेस तयार केला. जिथे आपण पाहिलं राहुल स्पोर्ट्स नावाने, स्वतःच्याच नावाने त्यांनी आपला शॉप ओपन केलं. अगदी या स्पर्धेच्या युगामध्ये हे नाव त्यांनी टिकून ठेवलं. एक मोठी स्पर्धा सातत्याने ते घेऊन येतात. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळाला होता. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय. धाव मिळाली आहे. पंचांचा इशारा येणं बाकी आहे. यस, लेग बाय झाले, अर्थात 5 चेंडूचा खेळ संपला या षटकातील. धाव अद्याप आलेली नाही आहे या षटकामध्ये. एकेरी धाव आली आहे ती लेग बाईज आहे. संघाची धावसंख्या 13 बनली आहे. 3 फलंदाज बाद. मेडन ओव्हर अर्थात निर्धाव षटक आजच्या 8व्या दिवसामध्ये देखील पाहायला मिळत आहे का असंच वाटू लागलंय. त्याची अपॉइंटमेंट घेतली आहे जरूर प्रेम डोंगरेने. पुढचा चेंडू, शेवटचा बॉल.
शेवटचा चेंडू फटका फसलाय. यष्टीरक्षक चेंडूच्या खाली येतोय. झेल टिपला. मेडनवर विथ 3 विकेट्स. 3 फलंदाजांना बाद केलाय. प्रेमची ही गोलंदाजी आवडली असेल तर त्याच्यासाठी टाळा व्हायला काही हरकत नाहीये. 3 विकेट प्राप्त केल्या आणि निर्धाव षटक या स्पर्धेतलं त्याने 3रा हाताळलंय. चौदा धावा 13 धावा धावफलकावरती आहे. 4 फलंदाज बाद झालेत. काय झेल पाहायला मिळाला होता. संघाचे संघ मालक घनश्याम पवार यांनी मात्र झेललेला झेल पाहायला मिळाला. 13 धावा धावफलकावरती 4 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. संघाचे संघ मालक लढत आहेत. या स्पर्धेचे अध्यक्ष लढत आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण म्हणतो ना की स्वतः मेहनत केल्याशिवाय आपल्याला काही जास्तीचं प्राप्त होत नाही. अनेक वेळेला आपण असं म्हणतो की स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. आणि एक चांगली इथे प्रयत्न पाहायला मिळालेत. दोन्ही खेळाडू चांगल्या दर्जाचं कामकाज करतात. 13 धावा धावफलकावरती आहे. 4 फलंदाज बाद झालेत. गोलंदाजीमध्ये संकेत चेरफलेला इन्व्हाइट करण्यात येते. 1 धाव त्याने मागील षटकामध्ये खर्च केली आहे. फ्रंटलाईन गोलंदाजांचा ताफा चांगल्या रीतीने सुसज्जित करण्यात आला. संघाची बांधणी चांगल्या रीतीने करण्यात आली आहे. 15च्या 15 खेळाडूंना अगदी एनर्जेटिक परफॉर्मन्स पाहायला मिळतं. संघाचे संघ मालक स्वतः मैदानाच्या आतमध्ये आहेत. धावफलकावरती 13, 4 फलंदाज बाद. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. थेट यष्टीरक्षकाचा वेध. आणखीन एक लो स्कोरिंग मॅच आपण पाहायला जातोय की काय असंच वाटू लागलंय या सामन्यामध्ये. आणखीन एक लकी ड्रॉचं 2 लकी ड्रॉचे कुपन इथे ड्रॉप करण्यात येतात. पुढचा चेंडू हाही बॉल वेगाने टाकला. खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी होती. एक पानबुडी जमिनीला जशी समांतर जावी ना त्या रीतीने चेंडू थेट यष्टीरक्षकाचा भेद घेत. धावफलकावरती 13 बनल्या. 4 फलंदाज बाद. मानगावकर क्रिकेटचा नेहमीच मनमुराद असा आनंद लुटतात. यावेळेला बॅटची लिडिंग घेतली आहे. चूक होते यष्टीरक्षकाकडून. नशिबाची साथ. मितील धावा 4. हा येतोय खणखणीत चौकार. भव्य दिव्य अशी ही स्पर्धा आणि त्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये रंगणारा गरमागरम सामना आपण पाहतो. 8व्या दिवसातील KSS बामनोली आणि त्याच्या अगेन्स्ट शिवगर्जना कळमजे. धावफलकावरती 17 बनलाय. 4 फलंदाज बाद. मानगाव प्रीमियर लीगचे भव्य दिव्य आयोजन. 8वी रात्र. यावेळेचा बॉल खाली राहिला. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. एखादी स्पर्धा 9 दिवसाचा दिवस रात्रीचं आयोजन करणं ही बाब सोपी नाहीये. अगदी त्याच वेळेला क्रिस्टलच्या आकर्षक ट्रॉफीज आहेत. 3 बाईक ठेवण्यात आल्या त्या स्पर्धेमध्ये. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड केला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. 1 धाव निश्चित. केवळ 1 धाव्यावरती समाधान मांडलंय दोन्ही फलंदाजांनी. या षटकामध्ये संकेत चिरफलेने धावा खर्च केलेल्या पाहायला मिळाल्या. त्या 5 धावफलकावरती धावा आहेत त्या 18. एकंदरीत दुसरं षटक तो हाताळतोय. 11 बॉलमध्ये केवळ 6 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. पुढचा चेंडू यावेळेला फुलरले यांचा पाहायला मिळाला. कवसला केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. आउटफील्ड फास्ट. रन मिळतील 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धावफलकावरती 22 आहे. 4 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. विलास डेकोरेटर्सचे कोणीही सभासद इथे असतील तर कृपया संपर्क साधा. चला सामन्याला सुरुवात होते. धावफलकावरती 22 आहे. 4 फलंदाज बाद. 4 षटकांचा खेळ संपला. शेवटच्या बॉलवरती चौकार आलेला पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये तुषार मस्कर आणि त्याच वेळेला सर्वेश शिर्केला आपण पाहत आहोत. खरं तर या मैदानावरती धावा बनवणं आज मात्र
फलंदाजांसाठी तितकंसं नंदनवन राहिलेली नाही आहे खेळपट्टी, अवघड मांडलंय. गोलंदाज वरचढ राहिले आहेत. गोलंदाजीमध्ये फेरबदल. यावेळेचा बॉल उजव्याशीच्या बाहेर होता, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सहज साधा सोपा झेल. फ्री होम डिलिव्हरी स्विगी आणि झोमॅटो पेक्षाही फास्ट. फलंदाज बाद. मानगाव प्रीमियर लीग, मानगाव प्रीमियर लीग. थँक्यू. 22 ला चौथा फलंदाज बाद झालाय. राहुलजी बक्कम सर यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आणि जर का राहुलजी बक्कम साहेबांनी जर का इथे कॅच टिपला ती डाय मारून, तर बाळाजी पवार साहेब आणि मंगूजी जाधव साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. परंतु एक गोष्ट आहे की डाय मारावी लागेल आणि टी शर्ट खराब व्हायला हवी, तरच पारितोषिक देण्यात येईल. धाव फलकावरती 22 बनल्यात. 5 फलंदाज बाद झालेत. अर्धा संघ आराम फरमावतो डगआउट्स मध्ये. जो तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि केवळ मैदान सोडतानाच पाहायला मिळालाय. जो काय ते हे सांगण्याचा प्रयत्न करतायत की मी निघालो, तुम्ही येता ना. 22 ला 5. गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा आपण पप्या सकपाळला पाहतोय. पहिल्या बॉलवरती त्यांनी विकेट प्राप्त केली आहे. 323 षटकार आलेत या स्पर्धेमध्ये. चौकार आलेत ते 348. पुढचा चेंडू यावेळेला फुलर लेनचा पाहायला मिळाला होता. गॅप शोधलाय. पहिला बॉल फेस करत असताना डीप बॅकचा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर निलेश शिंदेच्या बॅटमधून चौकार. वरती चौका ठोकला आणि प्रतिस्पर्ध्याला आपण आल्याची जाणीव करून दिली आहे. फलंदाजाची एंट्री झाली. ग्रेट फटका आला. थेट चेंडूने घेतली आहे बाउंड्री लाईनची भेट. मागील षटक आपण प्रेम डोंगरेचं पाहायला मिळालं होतं. अर्थात विष्णूजी कालक साहेब सरपंच डोंगरोली गावचे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. यावेळेचा बॉल उजव्याशीच्या बाहेर पाहायला मिळाला होता. अभांतर आहे. गोलंदाजाला दंडित करण्यात येत असताना पाहायला मी ते व्हाईट बॉल येत असताना इथून पाहायला मिळाला होता. धावा अवांतर स्वरूपाच्या येतात. खर तर एक अपॉर्च्युनिटी होती फलंदाजाला कट करण्याची, परंतु त्याने पाहिलं की दिशाहीन चेंडू राहिलाय. पुढचा बॉल आडव्या बाटने ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय. केवळ एक सिंगल येईल. केवळ एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. एकापेक्षा जास्तीचं काही नाही. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 28 ऑन दी बोर्ड. धावांसाठी आता मात्र काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करण्यात येत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावा गोळा करायच्या आहेत. एक मोठं लक्ष उभं करायचं आहे. हे मनसुबे या फलंदाजांचे पाहायला मिळत आहेत. धावांसाठीची धाव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. वेग वाढवावा लागेल. सर्वेश शिर्के स्ट्राईक एंडवरती आहे. हाही चेंडू दिशाहीन राहिलाय. पंचाने दोन्ही हात केले जमिनीला. समांतर चेंडू आला. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते. एक्स्ट्रा रन इथे येत असताना आपण पाहत आहोत. या एक्स्ट्राच्या धावा आहेत ना, त्या कोण खाऊन जाणार या भाव हेही पाहणं गरजेचं आहे. एक्स्ट्राची धाव आली. आता भाव कोण खाऊन जाईल इथून पुढे ही पाहणं गरजेचं आहे. 9 चेंडूचा खेळ बाकी. उजव्या यष्टीच्या बाहेर हाही चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागणार आहे. वारंवार अतिरिक्त धावा इथे पप्या खर्च करत असताना आपण त्याला पाहत आहोत. खरं तर त्याचा रिदम चांगला, फॉलो थ्रू चांगली आहे. त्याहूनही अधिक आपण नेहमी म्हणतो ना की गोलंदाजी करत असताना आपली दिशा महत्वाची राहते. तीच दशा ठरवत असते संघाची. ताफलकावरती 30 आहेत. 5 फलंदाज बाद. पुढचा बॉल खोलात टाकला. कबसला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. बॅकअप देईल. तद्वर मात्र एक सिंगल दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन वेगाने कंप्लीट. या संगम मताने धावा गोळा करणं गरजेचं राहतं. मैदानाच्या आतमध्ये ज्या वेळेला 2 बॅटर सातत्याने फलंदाजी करत असतात, कॉलिंग सातत्याने जुळवावं लागतं आणि त्याच जोरावरती तुम्ही धावा गोळा करू शकता. दुहेरी आल्या. संघाची धावसंख्या 32. यावेळेचा बॉल कॉट बिहाइंड विकेट. आणखीन एक धक्का. 6वा फलंदाज सर्वेश शिर्के बाद.
सर्वे सर्वा यांचंही आगमन होत असताना आपण पाहत आहोत. त्यांचंही हार्दिक असं स्वागत. गजराई कंस्ट्रक्शनचे सर्वे सर्वा आदरणीय दीपक शेट महानोरे साहेब यांचंही आगमन होत असताना आपण पाहत आहोत. त्यांनाही विनंती असेल या व्यासपीठावरती आपण देखील आसनस्थ होऊन या स्पर्धेचा आस्वाद घ्यावा. 32 धावा धावफलकावरती 6 फलंदाज बाद झालेत. आजचा दिवस कोणाचा, आज की रात किसके नाम, आज की शाम किसके नाम, हे पाहणंही फार गरजेचं राहणार आहे. 7 संघांनी सुपर 8 मध्ये दखल मारली आहे, धडक मारली आहे. परंतु आज 8वा दिवस कोणाच्या नावावरती राहील. संतोष आला गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल ऑन साइडला केला, ऑन साइडला डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळते, दुहेरीचा प्रयत्न वेगाने, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात येत आहे. हलगर्जीपणा दाखवला इथे क्षेत्ररक्षकाने आणि धावा मिळत आहेत. पप्या सकपाचं हे षटक संपलं. एकदा एका षटकामध्ये 12 धावा 2 विकेट त्याने प्राप्त केल्या. संतोषने पहिल्या बॉलवरती डबल घेतली आहे. संघाची धावसंख्या 34, 6 फलंदाज बाद, 34 ला 6 बाद. टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना शुभगर्जना कळंजे संघ. मानगाव प्रीमियर लीग, मानगाव प्रीमियर लीग. षटकार चौकार माणगाव मधील आवाज घुमतय रायगडमध्ये. षटकार चौकार माणगाव मधील आवाज घुमतय रायगडमध्ये. आगमन होत असताना पाहायला मिळते आदरणीय दीपक शेट महानोरे साहेब यांचं आगमन होत असताना गजराई कंस्ट्रक्शनचे सर्वे सर्वा प्रोप्रायटर स्वतः या स्पर्धेसाठी सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देत असताना आपण पाहत आहोत. 34 बनल्या 6 फलंदाज बाद. संघर्ष रडवतो परंतु आयुष्य घडवतो. तो संघर्ष तुम्ही आता केलेला आहे आणि आयुष्याने या स्पर्धेमध्ये धावा गोळा करण्यासाठी तुम्हाला तो पराकोटीचा संघर्ष करावा लागणार आहे. शेवटचा आणि अंतिम षटक आदित्यला इन्व्हाइट करण्यात आलंय. आदित्य गोलंदाजी मार्कवरती आदित्य सुरवेला आपण पाहतोय. पहिला बॉल बॅटचा स्टिकर जवळ लागलाय. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय. बोल्डन कॉट, आणखी एक धक्का. फलंदाज महत्वाचा बॅटर 7वा फलंदाज होईल इथे बाद. बॉल वरती इथे विकेट प्राप्त करताना पाहायला मिळालाय. 34 ला 7 फलंदाज बाद. चला आदित्य सुरवेला विकेट मिळाली. फलकावरती 34 ला 7. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दूर आहे, गॅप मोठा आहे. धाव मिळतील त्याच्यावर. पहिल्याच बॉलवरती चेंडू सीमारेषेच्या बाहेर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. राहुल दाखल होतोय. पहिल्याच बॉलवरती चौका ठोकतोय. धावा इथे थांबल्यात आणि त्या थांबू द्यायच्या नाहीये. त्यालाही नाही चालणार रणबंदी असं म्हणत असताना भुला के डर कुछ अलग कर असंच करत असताना त्याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. गोलंदाजांनी जणू काही भयावह असं वातावरण निर्माण केलंय. परंतु मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना राहुलने चौका ठोकला. फलकावरती धावा त्या 38 38 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 7 विकेट. पुढचा बॉल आणखी एक दमदार चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बॅट मधून सुंदर साऊंड. बॉल आउट ऑफ दी ग्राउंड. षटकार.
आता मात्र एकत्रित यावं लागलं या खेळाडूंना. धावा वेगाने येऊ लागल्यात. मैदानाच्या आतमध्ये राहुल दाखल होतो की काय आणि काय फटकेबाजी करतोय. खरं तर स्वामी समर्थांची एक ओळ आहे, अर्थात स्वामी महाराजांची एक ओळ आहे, अशक्यही शक्य करतील स्वामी. मैदानाच्या आतमध्ये अशक्यही शक्य करतील राहुल असंच म्हणावं लागेल. काय फटका केला त्याने. खुला टाकलेला बॉल ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलं. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवरती वेगाने येतोय. एक धाव निश्चित घेतली. दुहेरीचा प्रयत्न अडचणी मांडल्यात. प्रथम दर्शनी राहुलला परतावंच लागेल असं वाटतंय, परंतु DRS चा वापर करण्यात आलाय. या निर्णय प्रलंबित आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येतोय. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर इथे करण्यात येईल. खेळाडू आउट की नॉट आउट इथे पाहिलं जाईल. त्याची शहानिशा इथे होत असताना पाहायला मिळेल. धाव फलकावरती 44 आहेत. ही सिंगल आली आहे. 45 तर बनल्यात. एक धाव आणखीन घेण्याच्या मोहामध्ये फलंदाज इथे अडचणी त्याच्या वाढलेल्या आहेत. आदित्य सुर्वे चला फलंदाज आपण पाहतो. अडचणी इथे वाढलेल्या पाहायला मिळत आहेत. ऍक्शन रिप्ले पहा. आदित्य सुर्वेकडे बॉल आला, त्याने कलेक्ट केला आणि जिथे फलंदाज क्रीज पासून लांब राहिला. OUT रनआउटच्या स्वरूपामध्ये 8वा फलंदाज बाद. गजराई कन्स्ट्रक्शन अँड बिल्डर्सचे सर्व आदरणीय दीपक शेट महानोरे साहेब यांचं आगमन झालेलं आपण पाहतोय. त्यांना विनंती असेल आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. मैदानावरती धावा थांबल्यात. विकेट गमावल्यात. 45 ला 8 बाद. नवीन बॅटर 45 ला 8 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाले. पुढचा चेंडू खोलात टाकला होता. खोदून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय. चालू तर चालू काय मैदानाच्या आतमध्ये. सेकंड रन जोखीम बरी होती. 1 शॉट. दुष्काळात 13वा महिना. धाव मिळेल ती केवळ एक. या आपण विशेष सन्मानाकडे वळतो आहोत. आदरणीय गजराई कन्स्ट्रक्शन अँड बिल्डरचे सर्व आदरणीय दीपक शेट महानोरे साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. 1 शॉट आहे. केवळ एक धाव येईल. 46 धावा धावफलकावरती आहेत. 46 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 8 विकेट. हा विशेष सन्मान आपण पाहत आहोत. दीपक शेट महानोरे साहेब गजराई कन्स्ट्रक्शन अँड बिल्डर्स ते सर्व ज्यांना आपण पाहत आहोत स्क्रीनवरती एक विशेष सन्मान ज्यांचा करण्यात येत असताना पाहायला मिळतोय. या मंडळाचे खरं तर आपण पाहिलं तर निलेजी केसरकर साहेब सल्लागार, त्याच वेळेला रोहितजी रातवडकर साहेब सचिव, त्यांच्या साथीला वैष्णवजी साठे साहेब यांना आपण पाहत आहोत. इथे मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल मिळाले. दुहेरीसाठी पलटलेत. सेकंड रन घेत असताना फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होईल. 9 फलंदाज बाद झाले. 47 धावा धावफलकावरती आहेत. 47 ऑन दी बोर्ड. सामन्यामध्ये सेट झाले. पूर्वार्धाचा खेळ संपला. बॅटिंग समरी या आपण पाहूया स्क्रीनवरती. 47 ला 9 फलंदाज बाद झालेत आणि ही बॅटिंग समरी तुमच्या समोर पाहायला मिळते. बॅटिंग समरी तुम्ही पाहताय. भरत वाढवणे 3 चेंडूमध्ये 1 धाव बनवली. संतोष काशीदने 7 बॉलमध्ये 10 धावा बनवल्या होत्या. 5 चेंडूमध्ये 1 धाव केवळ रुपेश कदमच्या बॅटमधून आली. अमोल वाडवळ 2 चेंडू 0 धाव. 7 बॉलमध्ये 5 धावा तुषार मस्करने पाहायला मिळाल्या होत्या. 3 बॉलमध्ये 6 धावा सर्वेश शिर्केने बनवल्या. निलेश शिंदेने 3 चेंडूमध्ये 5 धावा बनवल्या. 3 बॉलमध्ये 4 धावा संतोष संसारेच्या बॅटमधून आल्या. 3 बॉलमध्ये 15 धावा राहुलच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाल्या. आर्यन नॉट आउट राहिला, ज्याने एकही बॉल फेस केला नाही. बॉलिंग एनालिसिस या आपण पाहतोय. तेजस मोहिते 1 षटक 11 धावा. विकेटचा राखाणा भरू शकला नाही. संकेत चेरफले 2 षटक 10 धावा 1 विकेट त्याच्या नावावरती राहिली. प्रेम डोंगरे 1 षटक 1ही धाव त्याने खर्च केली नाही आणि मिळून टाकताना 3 विकेट मिळवल्या. पप्या सकपा 1 षटक 12 धावा 2 विकेट त्याच्या नावावरती. आदित्य सुर्वे 1 षटक 17 धावा फॉलो विकेट. 11 ला पहिला गेला, 12 ला दुसरा गेला होता. जिथे 48 टार्गेट या सामन्यामध्ये आपण पाहतोय आणि उत्तरार्धाला जशी सुरुवात होईल आवाजामध्ये बदल करूयात. या आपण
अलिबागचा एक गोड आवाज आणि सातत्याने एक बिझी समालोचक म्हणून यांच्याकडे आपण पाहत आहोत. आदरणीय निशांतजी पाटील सर यांचा आवाज ऐकूया. थँक्यू. धन्यवाद. ज्यांचा आवाज आपण ऐकला अर्थातच जयेश भोसले सर. आज खऱ्या अर्थानं पुनश्च मी काल सुद्धा ज्यांचं कौतुक केलं होतं असे आमचे डीजे बा. संपूर्ण मैदानावरती तुम्ही कुठेही जा, आमचा आवाज तंत्रशुद्ध आणि नियंत्रित पोहोचवण्याचं काम हे खऱ्या अर्थानं डीजे बा यांच्या वतीनं होत आहे. जोपर्यंत सामन्याला सुरुवात होईल तोपर्यंत एकदा आपण ऐकूया सुमधुर संगीत. भावाचा लोणे गावचा चुकलंय रुबाब झालं असा जीवा भावाचा गोरेगाव गावचा चुकलंय रुबाब झालं. धन्यवाद. आलेल्या सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व मान्यवरांचं मी निशांत पाटील खानाव अलिबाग हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि पुन्हा एकदा या सामन्याचं धावतं वर्णन आपली मातृभाषा मायबोली मराठीमधून पोहोचण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. धन्यवाद. माणगाव प्रीमियर लीग म्हटलं की खऱ्या अर्थानं आज संपूर्ण या तालुक्यामध्ये, संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि एवढंच काय की आज भारताच्या बाहेरून देखील कुवेत असेल, दुबई असेल अशा विविध देशांमधून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट त्या ठिकाणी बघितलं जात आहे. तिकडून शुभेच्छा देखील या स्पर्धेला येत आहेत. आणि खऱ्या अर्थानं अनेक घटकांनी, अनेक कलागुणांनी ही नटलेली स्पर्धा आणि या स्पर्धेला चार चाल लावण्याचं काम, किंबहुना ही स्पर्धा प्रफुल्लित करण्याचं काम हे आमचे सर्व या ठिकाणी जे आयोजक आहेत गेले कित्येक दिवस त्याने आपल्या एक मनामध्ये संकल्पना आणली होती की आपल्याकडे सुद्धा एक मोठी स्पर्धा झाली पाहिजे. आणि आज खऱ्या अर्थानं ती स्पर्धा या ठिकाणी सदैव आपल्याला पाहायला मिळते. आणि ही स्पर्धा अशीच अविरतपणे सदैव ही चालू राहावी ईश्वरचरणी आपण प्रार्थना करूया. कारण या माणगाव तालुक्यामध्ये आपण पाहायला गेलं तर अगदी क्रिकेट हे नसात आणि रक्तामध्ये ठासून भरलेलं आहे. आणि अनेक असे नवीन चेहरे ज्यांच्या चेहऱ्यावरती उत्स्फूर्त चैतन्य आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं ते आज खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळणार आहेत. दरवर्षी या स्पर्धेमधून अनेक असे जे खेळाडू आहेत जे खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. काल सुद्धा मी चर्चा केली होती की आपण थोडस मागे गेलो तर माणगाव तालुक्यामध्ये अनेक असे चमचमते सितारे महाराष्ट्रामधून माणगावमध्ये आणावे लागत असायचे. परंतु आता आपण जर अनालिसिस केलं तर याच माणगाव तालुक्यातील अनेक जे चमचमते सितारे आहेत ते महाराष्ट्रामध्ये खेळण्यासाठी जातात. हे खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं यश आहे. माणगाव तालुक्यामध्ये सर्वाधिक मोठी स्पर्धा म्हणून खऱ्या अर्थानं नावरूपाला आलेली ही स्पर्धा आहे. आणि नक्कीच या स्पर्धेचं सर्व श्रेय हे मात्र जे आयोजक आहेत त्यांना जातं, ज्याने घेतलेले हे अथक परिश्रम, अथांग मेहनत आज खऱ्या अर्थानं सार्थकी लागली आहेत. नवीन आलेल्या सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी आलेल्या अर्थातच हा जो मैदानावरती सामना सुरू आहे एका बाजूला KSS बामनोली विरुद्ध शिवगर्जना कळमजे. डगआउट मध्ये जे खेळाडू कक्ष त्या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये बसायचे कृपया. आपला संघ खेळत असेल तेव्हा त्यांचे खेळाडू जे आहेत त्यांनी खेळाडू कक्षामध्ये बसणं अनिवार्य असेल याची नोंद मात्र दोनही संघांनी घ्यायची आहे. स्पर्धा जेवढी मोठी आहे त्याचे रूल तेवढे स्ट्रिक्ट आहेत ते फॉलो करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. जाऊया मैदानाकडे. एका बाजूला आपण पाहायला गेलं तर प्रथमेश, तर दुसऱ्या बाजूला राहुल बक्कम हे स्वतः मैदानावरती आलेले आहेत. आज राहुल बक्कम यांचा सुद्धा खेळ पाहण्यासाठी सर्व आतुरतेने या ठिकाणी वाट पाहत आहेत. ते खरं तर नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत. स्ट्राईक एंड वरती प्रथमेश आलेला आहे. येणाऱ्या 36 बॉल मध्ये 48 धावेंचं लक्ष्य हे मात्र आता प्रतिस्पर्धी संघासमोर संघाने ठेवलेलं आहे. ते कशा पद्धतीने पूर्ण करणार आहेत. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन येते तो म्हणजेच सर्वेश शिर्के.
सर्व शिर्के आज खऱ्या अर्थानं माणगाव तालुक्याची ही स्पर्धा खेळत आहे. उणेगाव मधून हा बिलॉंग करतोय. त्याच्या गावातील सुद्धा त्याचे सर्व मित्र ही स्पर्धा पाहत असतील किंवा त्याच्या घरातले सुद्धा आज त्याचा खेळ पाहत असतील. जर त्याची कोणी एखादी असेल ती सुद्धा हा त्याचा क्रिकेट बघत असेल. आणि आज पाहूया त्याचा खेळ कशा पद्धतीने होणार. पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवरती चेंडू हवेमध्ये, फटका फसलाय, बॅटच्या स्टिकर लागलाय, कॅच पकडणार का, कॅच पकडलाय फलंदाज पहिल्याच बॉलवरती. प्रथमेश बॅक टू द पॅव्हिलियन. पहिल्याच बॉलवरती सुरुवात अगदी चांगली केलेली आहे. सर्वे शिर्क्याला त्याची मी तारीफ केली आणि पहिल्याच बॉलवरती त्याने इरादे स्पष्ट केलेले आहेत. गोलंदाजी करत असताना टप्प्यावरचं नियंत्रण किंवा त्याच्याकडे असलेली गुणवत्ता, कौशल्य, आत्मविश्वास, धारिष्ट्य सर्व काही आज मैदानावरती तो पेश करताना दिसतोय. पहिल्याच बॉलवरती विकेट घेतलाय. त्याची जागा भरून करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानावरती आता प्रस्थान करतोय. नाव आहे तेजस मोहिते. तेजस मोहिते जोर या गावचा आहे आणि आज पाहूया त्याच्यावरती सुद्धा संपूर्ण जबाबदारी असणार आहे आणि संघाचा कॅप्टन देखील आहे. आज कॅप्टनची भूमिका त्याला साकारावी लागणार आहे कारण प्रतिस्पर्धी संघामध्ये सुद्धा अगदी गुणवान, कौशल्यवान असे प्रतिभावान खेळाडू आहेत आणि अशा खेळाडूंच्या विरोधामध्ये खेळणं, त्यांच्यावरती धावांची लयलूट करणं तेवढं सोपं नाहीये. परंतु काम मात्र या ठिकाणी कॅप्टनला करावं लागेल. सुरुवात चांगली झाली आहे ते म्हणजेच शिवगर्जना कळमजी या संघाची. पहिल्याच बॉलवरती प्रतिस्पर्धी संघाच्या महत्वपूर्ण खेळाडूला बाद केलंय आणि आता पाहूया सेकंड. जास्त वेळ मात्र घ्यायचा नाहीये. चला लगेच सामना सुरू करायचा आहे. पॉवर प्लेचं हे षटक पहिलं. ओहो, बॅकफुटला गेला हलक्या त्याने या ठिकाणी स्लाइस करण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅकवर्ड पॉइंटला गेला. जोपर्यंत त्या ठिकाणी फील्ड करेल, फेकेल तोपर्यंत एक धाव अगदी आरामात पूर्ण केली आहे आणि एक धावेच्या सहाय्यानं तेजस मोहिते ऑफ द मार्क. आता मात्र स्ट्राईक एंडवरती खऱ्या अर्थानं अध्यक्ष आहेत आणि आज आपल्या टीम मधून खेळत आहेत आणि पाहूया त्यांचा खेळ कशा पद्धतीने होणार आहे. गेली कित्येक वर्ष ज्याने फलंदाजीमध्ये असताना आपलं नाव खऱ्या अर्थानं नक्कीच त्याने कमावलेलं आहे. परंतु आज या महत्वपूर्ण स्पर्धेमध्ये खेळत असताना त्यांची बॅटिंग कशी होणार. ओहो, बॅकफुटला गेलं तदनंतर या ठिकाणी स्लाइस करायचा प्रयत्न. चेंडू मात्र अगदी वेगानं जातोय, सीमारेषेच्या पलीकडे येतो. या ठिकाणी एक मनमोहक बहारदार चौकार. परंतु मात्र चेंडू या ठिकाणी अडला नाहीये आणि जिथे एकांचा उदंड प्रतिसाद या स्पर्धेला लाभणार आहे, उदंड प्रतिसाद या स्पर्धेला लाभणार आहे. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र राहुल बक्कम यांची कॅच पकडले. फलंदाज राहुल बक्कम बॅक टू द पॅव्हिलियन. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे. जरी चौकार दिले असतील तरी आपल्या षटकामध्ये महत्वपूर्ण दोन फलंदाजांना त्याने तंबूचा रस्ता मात्र दाखवलेला आहे. आता मात्र संपूर्ण जबाबदारी ही खऱ्या अर्थानं या ठिकाणी उपस्थित तेजस मोहितेवरती असणार आहे कारण तेजस मोहिते म्हटलं की त्याच्याकडे सुद्धा तो आत्मविश्वास, तो कॉन्फिडन्स आहे, ते कॅलिबर आहे आणि आज या स्पर्धेमध्ये खेळत असताना त्यातले आपले इरादे स्पष्ट करायचे आहेत. आपला संघ या ठिकाणी जिंकवायचा असेल तर शेवटल्या क्षणापर्यंत थांबणं गरजेचं आहे. पण तो दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी पहिलीच जी गोलंदाजी हाताळली सर्वेशनं त्याने मात्र प्रभावी केलंय. 2 चौकार जाऊन सुद्धा 2 विकेट्स त्यांनी प्राप्त केल्या आणि आपल्या संघाला साजेशी जी खेळी होती ती मात्र त्यांनी करून दाखवलेली आहे. 30 बॉलमध्ये आता 39 धावींची गरज. मॅच दोनही संघांच्या बाजूने जाऊ शकेल आणि माणगाव प्रीमियर लीग म्हटले की त्यामध्ये असे कित्येक सामने आहेत ज्यांचा अंदाज आपल्याला लावता येत नाहीये आणि त्याच प्रकारची ही मॅच आपल्याला पाहायला मिळते.
जास्त वेळ मात्र घ्यायचा नाहीये, लगेच सामना सुरू करायचा आहे. टाइम अर्थातच इथे लिमिट आहे, त्या टाइम मध्ये तुम्हाला हा सामना किंवा हे सत्र कंप्लीट करायचं आहे. आर्यन पडवळ या ठिकाणी आलाय वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन. तर नवीन फलंदाज पप्प्या सकपा हा देखील मैदानावरती आता आलेला आहे. स्ट्राईक एंड वरती तेजस मोहिते संघाचा कॅप्टन मात्र मैदानावरती अजूनही तैनात आहे. पहिला बॉल अप्रतिम, अफलातून, अद्भुत, अविस्मरणीय, बॅकवर्ड पॉइंटला चेंडू सरळ गेलाय, क्रॅकिंग ड्राईव्ह, चौकार. धाफलकावरती 2 गडी बाद 13 अशी धावसंख्या झालेली आहे. 29 बॉल मध्ये आता 35 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा आर्यन पडवल षटकातील पुढील बॉल. पुन्हा एकदा बॅकफुटला गेला, स्लाइस करायचं होतं, अंपायरकडे अपील देखील झाली आहे, परंतु इथे खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक केलाय. बघा आयुष्यामध्ये आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये गेलो तरी कधी अपडाऊन होत असतात. जसं शेअर मार्केट कधी वरती जातं कधी खाली येतं, क्रिकेटमध्ये सुद्धा तसंच आहे. राजकारणामध्ये सुद्धा पहा, कधी एखादा उमेदवार आघाडीवरती असतो, कधी पिछाडीवरती असतो. त्याच्यामुळे क्रिकेट राजकारण हे सेमच आहे. पुन्हा एकदा मोठा फटका घ्यायचा होता, चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हरला घेऊन काढला. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता आणि यावेळेस मात्र फलंदाज बाद. क्रिकेटमध्ये संयम हा का महत्वाचा आहे. कपिल देव निकन्स नेहमीच म्हणायचे की तुम्ही एखाद्या स्पर्धेमध्ये किंवा एखाद्या सामन्यामध्ये खेळत आहात तर पहिले चौकार षटकार मारले याचा अर्थ असं होत नाहीये की प्रत्येक बॉलवरती अटॅक करायचा. तुम्हाला ती मॅच इथे जिंकून यायचं आहे. इथे तेजस मोहिते खूप चांगली बॅटिंग करत होता, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत थांबू शकला नाहीये आणि तब्बल 13 या धावसंख्येवरती 3 विकेट्स आतापर्यंत गेलेल्या आहेत. आता येणाऱ्या 27 बॉल मध्ये 35 धावींची गरज. 35 रन्स रिक्वायर्ड इन 27 बॉल्स. आर्यन पडवलचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण पहिल्याच 3 बॉल मध्ये त्याने 4 धावा फक्त खर्च केल्यात. एक महत्वपूर्ण फलंदाज संघाचा कॅप्टन ज्याला या ठिकाणी तंबूचा रस्ता दाखवलाय. तर नवीन फलंदाज आता या ठिकाणी आलेला आहे, तो म्हणजे संकेत चेरफळे. उणेगावतील हा अर्थातच खेळाडू आहे. आज तो देखील तितकाच अग्रेसर आहे फलंदाजी करण्यामागे. कित्येक स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन टुर्नामेंट किंबहुना असे कित्येक अवॉर्ड ज्याने जिंकलेले आहेत. आज मात्र या ठिकाणी अस्तित्वाची लढाई आहे. या स्पर्धेमध्ये आपलं नावलौकिक करायचं असेल तर इथं खऱ्या अर्थानं आपली गुणवत्ता, कौशल्य, धारिष्ट्य सर्व काही दाखवावं लागेल. पहिलाच बॉल अगदी हलक्या त्याने स्टिअर केलं, चेंडू मात्र शॉर्ट मिड विकेटच्या दिशेला एक सिंगल धाव घेतली आहे. एका धावेच्या साह्यानं संकेत चेरफळे ऑफ द मार्क. आता मात्र सेकंड वरती पप्प्या सकपा आलाय. बामणोली गावचा हा खेळाडू आता स्ट्राईक एंड वरती 3 गडी बाद 14 धावसंख्या फलकावरती आली आहे. 26 बॉल मध्ये 34 धावांची गरज. पुन्हा एकदा मोठा फटका, झाडू शॉट मारण्याचा प्रयत्न केला, शेडू 1 बाउन्स. ओहो, अप्रतिम, अद्भुत, अविस्मरणीय क्षेत्ररक्षण केलेलं आहे आपल्या संघासाठी. खऱ्या अर्थानं त्याने नक्कीच 2 धावा मात्र सेव्ह केलेल्या आहेत. मी काल सुद्धा सांगितलं होतं की आयुष्यामध्ये आपण किती पैसा कमवला त्यापेक्षा किती वाचवला याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये सुद्धा किती धावा काढल्या त्यापेक्षा किती वाचवल्या. कारण क्रिकेटमध्ये फक्त तुम्ही तो खेळ बॅटिंगमुळे जिंकू शकत नाही, बॉलिंगमध्ये जिंकू शकत नाहीये. फिल्डिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि त्याच प्रकारची फिल्डिंग इथे मात्र पाहायला मिळाली आणि धावा सेव्ह करण्याचं काम या खेळाडूच्या माध्यमातून झालं. चांगला बॉल यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला, फलंदाजाला पूर्णपणे ब्लॉक केला. एक सिंगल धाव तर घेतली आहे. एका धावेच्या साह्यानं धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकेल. आतापर्यंत बॅटिंग करत असताना 2 ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झाला आणि KSS बामनोली या संघाची धावसंख्या धावफलकावरती होते ती म्हणजे 3 गडी बाद 17 स्कोरबोर्ड. आता येणाऱ्या 24 बॉल मध्ये 31 धावेंची गरज. या मैदानावर आपण जर अनालिसिस केलं तर सुंदर असं हे मैदान आहे. त्याच वेळेला अगदी प्रेक्षकांना बसण्यासाठी प्रशस्त असे स्टँड आहेत. मग त्याच्यामध्ये या मैदानाचे मालक अल्ताफदादा धनसे यांचा देखील आपण स्टँड पाहतोय. त्याच वेळेला या ठिकाणी उजव्या बाजूला विपुल उभारे यांचा स्टँड देखील पाहतोय.
या ठिकाणी अर्थातच डीजे बा यांचा देखील स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय आणि समोर निलेश केसरकर यांचा देखील स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर त्याच्या बाजूला आपण पाहायला गेलं तर ज्यांनी राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेतली आहे असे सर्व दिग्गज मानवांचे बॅनर्स देखील आपण या मैदानाच्या सभोवताली पाहू शकतो. आणि अनेक कलागुणांनी नटलेली अशी ही स्पर्धा खऱ्या अर्थानं एक नक्कीच या ठिकाणी चांगला प्लॅटफॉर्म किंवा त्याच वेळेला माणगाव तालुक्यामध्ये सर्वाधिक मोठी स्पर्धा म्हणून नाव रूपाला आली आहे. 24 बॉलमध्ये 31 धावेची गरज. नवीन गोलंदाज वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी आलाय, ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये 1 गडी बाद 8 अशी धावसंख्या दिली होती. आर्यन पडवळ मैदानावरती आलाय. सर्वे शिर्के आलेला आहे, क्षमा असावी. 2 गडी बाद 9 त्याने धावा पहिल्या ओव्हरमध्ये दिल्या होत्या. आता मात्र या ठिकाणी अर्थातच पाहूया आपल्या स्पेल मधील ही शेवटची ओव्हर असणार आहे. पहिलाच बॉल. हो पहिलाच बॉल अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव तर या ठिकाणी घेतली गेली आहे. लेग बाईचा इशारा अंपायरचा आला. 1 धावेच्या साह्यानं पुन्हा एकदा धावफलकावरती बदल होतोय. 18 धावा धावफलकावरती. 23 बॉल मध्ये आता 30 धावेची गरज. अतिशय शांततेमध्ये हा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. जिंकायचा असेल तर नक्कीच या ठिकाणी एक संतुलित क्रिकेट, एक सेन्सिबल क्रिकेट आणि त्याच वेळेला अकॉर्डिंग टू कंडिशन खेळणं फार गरजेचं आहे. या ठिकाणी जरी एकेरी दुहेरीला प्राधान्य दिलं तरी देखील या ठिकाणी हा सामना बॅटिंग करणारा संघ जिंकू शकतो. परंतु शिवगर्जना कळंबी संघाला जिंकायचा असेल तर यू हॅव टू फोकस ऑन विकेट. विकेट काढण्यापलीकडे तुमच्याकडे पर्याय नाहीये. चांगला फटका स्टेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. इन्सर्ट आउट खेळला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. ओहो अप्रतिम असा कॅच, दर्शनीय कॅच. फलंदाज बाद. दोषात केदार जाधव आणि मुकुल मेहता सोबत खेळकर वृत्तीने जपतात दृढ आपलं नात. बिहुल्याचा समीर महाडिक नाव गाजतय वाडी वाडीत. क्रिकेट वीरांची लागली अरे जिल्ह्यात गाजतय आमची मानगाव प्रीमियर लीग. जिल्ह्यात गाजतय आमची मानगाव प्रीमियर लीग. आर्यन वडवळ यांच्याकडून या विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. धन्यवाद. सर्वेश यासाठी हे बक्षीस आलेलं आहे. ते मात्र सामना समाप्त झाला की घेऊन जायचं आहे. नवीन फलंदाज आता पाहूया मैदानावरती कोण जातोय, कारण जी विकेटची गरज होती ती विकेट तर आलेली आहे. मॅच आपण जर पाहायला गेलं तर असं वाटत होतं की अर्थातच KSS बांबोली हा संघ आरामात जिंकल की काय, परंतु इथे मात्र चित्र आता वेगळं आपल्याला पाहायला मिळतंय. दोनही संघ सांगून देतात की आम्ही सहजासहजी हार मानणार नाहीयेत. या स्पर्धेमध्ये आम्हाला आमचं नावलौकिक करायचं आहे, किंबहुना प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आहे ती आमच्या नावावरती करायची आहे. आणि हेच स्वप्न उराशी बाळगून आज खऱ्या अर्थानं या मैदानावरती शर्तीचे प्रयत्न, ती अथांग मेहनत, ते अथांग परिश्रम प्रत्येक खेळाडू आपापल्या परीने करताना दिसतोय. पुन्हा एकदा सर्वे शिर्के. षटकातील पुढील बॉल स्ट्राईक एंड वरती आपल्याला मयूर मात्र पाहायला मिळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अगदी वेगाने आलाय. कॅच होणार का? ओहो कॅच सोडली की मॅच सोडली. कॅच पकडणं फार गरजेचं आहे. मी काल सुद्धा एक एक्झाम्पल मी वारंवार देत असतो. इंडिया विरुद्ध साऊथ आफ्रिकेची ती मॅच आणि सूर्यकुमार यादवने जर तो कॅच सोडला असता तर काय झालं असतं. प्रेक्षक सुद्धा जाणकार आहे, त्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे टेक कॅचेस, विन द मॅचेस, पकडा कॅच, जिंका मॅच असं वारंवार म्हटलं जातं. परंतु इथे मात्र कॅच सोडली. बघा आयुष्यामध्ये संधीचं तुम्ही सोनं नाही केलं ना तर तुम्ही कधीही पुढे जाऊ शकत नाही. काल सुद्धा सांगितलं की आम्ही 30 वर्ष क्रिकेट खेळलो, आम्ही 40 वर्ष क्रिकेट खेळलो, परंतु आम्हाला तालुक्याच्या सुद्धा बाहेर जाता आलं नाही. याचं कारण काय, की तुम्ही कठीण प्रसंगामध्ये चांगला खेळ करा तरच तुमचं नावलौकिक होणार आहे. इथे मात्र कॅच सोडला, त्याचा प्रभाव, त्याचा परिणाम कसा होतोय हे येणाऱ्या आता काळामध्ये कळणार आहे. 21 बॉलमध्ये 28 धावेची गरज. स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा मयूर. गोलंदाजी मार्क वरती सर्वे शिर्के. हो पुन्हा एकदा मोठा फटका कॅच होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणि आता मात्र अप्रतिम या ठिकाणी कॅच पकडले. फलंदाज बाद.
पकडले भरत वाडवल यांच्यावरती प्रभावित होऊन तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नक्कीच कॅच फार महत्वाची होती. कॅच मात्र पकडलेली आहे. आता मॅच मध्ये पूर्णपणे रंग भरण्याचं काम या ठिकाणी ते म्हणजेच दोन्ही संघ करत आहे. खऱ्या अर्थानं या ठिकाणी फलंदाजाला भ्रमित करणारा हा चेंडू होता. कुठल्या दिशेने मारायचा, कसं टायमिंग करायचं या मात्र कन्फ्युजन मध्ये होता आणि त्याचमुळे इथे मात्र परफेक्ट कनेक्शन झालं नाहीये आणि कॅच सुद्धा पकडला गेला. आतापर्यंत अर्धा संघ तंबूमध्ये परतलाय. KSS बामनुली या संघाचा 5 विकेट्स आतापर्यंत गेल्यात. 20 धावा धावफलकावरती आल्यात. येणाऱ्या 20 बॉलमध्ये जिंकण्यासाठी आता 28 धावींची गरज कशा पद्धतीने पूर्ण करणार. मैदानावरती थोडस चर्चा सुद्धा या ठिकाणी चर्चा सुरू झालेली आहे की कशा पद्धतीने ही मॅच जिंकवायची आहे. कारण प्रीमियर लीगच्या स्टेजमध्ये जर पहिला आपण सामना जिंकला तर पुढे जाण्याचे चान्सेस खूप वाढतात. परंतु पहिला सामना जर हारलो ना मग थोडंसं प्रेशर, ती निराशा आपल्या चेहऱ्यावरती आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते. म्हणून प्रत्येकाचं एकच स्वप्न असतं की पहिला राऊंड एनी हाव आम्हाला जिंकायचा आहे आणि तोच प्रयत्न दोन्ही संघांचा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु त्या प्रयत्नामध्ये शेवटी हा खेळ क्रिकेटचा आहे, स्पर्धा आहे. त्याच्यामुळे कोणीतरी जिंकणार आहे आणि कोणीतरी हरणार आहे. येणाऱ्या 20 बॉलमध्ये 28 धावेची गरज. पुन्हा एकदा सर्वेश जे झालाय स्ट्राईक इन वरती प्रेम आलाय. ओहो, प्रेमने हा चेंडू प्रेमानेच खेळण्याचा प्रयत्न केला. पहिल्या बॉलवरती मी कोणत्याही प्रकारची रिस्क घेणार नाहीये. ठीक आहे, जशा पद्धतीने आता या क्रिकेटचा फ्लो आहे तो फ्लो मी सध्या तरी थोडासा शांततेने खेळतोय पण तो आक्रमक व्हावं लागेल. कारण 19 बॉलमध्ये 28 धावींची गरज. पुन्हा एकदा सर्वेश, मोठा फटका खेळायचा होता. प्रेमने आता मात्र आक्रमक पवित्रा साकारला. चेंडूला भिरकावून दे सीमारेषा पलीकडे येतोय MPL ब्रँडेड षटकार. त्याने 17 धावा दिल्या परंतु 4 विकेट्स मात्र कमावलेले आहेत. चांगला स्पेल त्याचा राहिला. आता मात्र येणाऱ्या 18 बॉल मध्ये 22 धावींची गरज. चला जास्त वेळ मात्र घ्यायचा नाहीये. येणाऱ्या 18 बॉल मध्ये 22 धावींची गरज. माणगाव प्रीमियर लीग, माणगाव तालुक्यातील सर्वाधिक मोठी स्पर्धा. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहायला गेलं तर खऱ्या अर्थानं उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज याला या ठिकाणी स्पोर्ट्स सायकल आहे. त्यानंतर या स्पर्धेमध्ये विजेता जो संघमालक असेल त्याला देखील बाईक आहे. किंबहुना प्लेअर ऑफ द मॅच जो असेल त्याला देखील बाईक आणि तसेच लकी ड्रॉ ज्याचे आता लिमिटेड कुपन आहेत. काही वेळानंतर कुपन मिळणं मुश्किल होणार आहे कारण आमच्याकडे भरपूर सारी कुपन होती परंतु एवढी खरेदी करण्यात आलेली आहे की आता कुपन सुद्धा आणणं आयोजकांना अशक्य होणार आहे. त्याच्यामुळे थोडी कुपन आहेत. जर कोणाला घ्यायची असेल लगेच या आणि आपलं जी बाईक आहे ती बाईक शेवटच्या दिवशी घेऊन जा. मिळणार आहे एकालाच फक्त मित्रांनो. एक मोबाईल आम्हाला मिळालेला आहे. कोणाचा हरवला असेल तर कृपया त्यांनी मात्र या ठिकाणी यायचं आहे, ओळख पटवायची आणि घेऊन जायचं आहे. जाऊया मोबाईलच्या अर्थातच या ठिकाणी गोलंदाजाकडे जो आला राहुल. ओहो, बॅकफुटला गेला. स्लाइस करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड पॉइंटला हा चेंडू गेला. एक सिंगल धाव घेतली आहे, स्ट्राईक रोटेट केली आहे. एक धावेने मात्र संघ पुढे सरकतोय. कारण असं म्हटलं जातं ना की थेंबे थेंबे तळे साचे, क्षणाक्षणाने बनते ते युग, बुनबुन से बनता है सागर. आणि त्यामुळे एक एक धाव सुद्धा आपल्यासाठी महत्वाची आहे. 1 लाख जर कमवायचे असेल, 1 रुपया कमी असेल तर ते 1 लाख होऊ शकत नाहीये. त्याच्यामुळे तो 1 रुपया सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. त्यासाठी हा प्रयत्न आपण पाहतोय. आखो टप्प्याचा बॉल हाफ ट्रॅकर होता. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, पंचांकडे कटाक्ष नजरेनं पाहिलं परंतु इथे मात्र थोडासा दुखापतग्रस्त आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय. कारण आयुष्यामध्ये मित्रांनो फिटनेस सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. असं म्हटलं जातं की एज्युकेशन अँड पर्सनॅलिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट इन युअर लाईफ. पर्सनॅलिटी म्हणजे फक्त तुमचं दिसणं नाहीये तर तुमचं असणं, तुमचा फिजिकल फिटनेस कसा आहे. म्हणून आयुष्यामध्ये तुमची प्रॉपर्टी, तुमच्याकडे कितीही पैसा असू द्या, कितीही अर्थातच तुमच्याकडे गाडी असू द्या, बंगला असू द्या, परंतु तुमची सर्वात महत्वाची प्रॉपर्टी काय आहे तर ते आपलं शरीर आहे. त्या शरीराला तुम्ही जर व्यवस्थित ठेवलं तर तुम्ही त्या पैशांचा वापर करू शकता. नाहीतर आता सांगताना फार वाईट वाटतंय, 20-20 वर्षाच्या मुलांना सुद्धा हार्ट अटॅक येताना मी पाहिलेलं आहे.
हे कलियुग आहे, या युगामध्ये काय होईल याचा नियम नाहीये. त्याच्यावर मी सर्वांना या क्रिकेटच्या माध्यमातून हीच विनंती करेन की आयुष्यामध्ये तुम्हाला जेवढं तुमच्या शरीराकडे लक्ष देता येईल तेवढं लक्ष जरूर द्या. कारण आता आजारपण सुद्धा भरपूर वाढलेले आहेत. एकदा 35 वयाच्या पुढे माणूस गेला की मग ब्लड प्रेशर, डायबिटीस असे विविध आजार हे आता सुरू होत आहेत. उद्याचे सुपर 8चे लॉट्स आजच या ठिकाणी लाईव्ह मध्ये पाडले जाणार आहे. त्याची नोंद मात्र प्रत्येक संघ मालकाने, संघ कॅप्टनने घ्यायची आहे या मॅचच्या दिशेनं. पुन्हा एकदा मोठा फटका घ्यायचा होता, बॅटची एज घेतली आहे आणि फलंदाज बॅटिंग करत असताना प्रेम बॅक टू दी पॅव्हलियन. मानगाव प्रीमियर लीग, मानगाव प्रीमियर लीग. अप्रतिम अशा पद्धतीने मॅच दोनही संघ या ठिकाणी आपापसामध्ये भिडत आहे. काही अंशी असं वाटलं होतं की जी प्रेमची फटकेबाजी सुरू होती, प्रेमने खऱ्या आक्रमक फलंदाजाचा आविष्कार मैदानावरती प्रदर्शित केला होता, तेव्हा असं वाटलं की मॅच लवकर संपेल की काय. परंतु गोलंदाजाचं या ठिकाणी अथक परिश्रम आपल्याला पाहायला मिळाले आणि खऱ्या अर्थानं शिवगर्जना कळमजे संघ सुद्धा या मैदानामध्ये पूर्णपणे कमबॅक करत असताना, कारण बॅटिंग करत असताना या ठिकाणी KSS बामनोली या संघाच्या आतापर्यंत 6 विकेट्स गेल्यात आणि 27 धावा धाफलक्यावरती आलेल्या आहेत. 15 बॉलमध्ये 21 धावांची गरज, त्यांच्याकडे फक्त 4 विकेट शिल्लक आहेत. आता आपण पाहणार आहोत की ते चेंडू डॉट काढणार की विकेटवरती फोकस करणार, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. महत्वपूर्ण मॅच आपल्या भेटीला आली आहे. एका बाजूला KSS बामनोली तर दुसऱ्या बाजूला शिवगर्जना कळमजे या दोन संघादरम्यान हा क्रिकेटचा चित्तथरारक सामना आज मात्र अल्ताफदादा धनसे या मैदानावरती आपल्या भेटीला आलेले आहे. या गुलाबी थंडीमध्ये क्रिकेटचं गरमागरम वातावरण, काही प्रेक्षकांनी स्वेटर घातलेलं आहे, काही प्रेक्षक म्हणतात की अजून तेवढी थंडी नाहीये, थोड्या वेळाने घालूया, एक मस्त की चाय मारू आणि तदनंतर आपण स्वेटर घालूया, अशा पद्धतीचे चित्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. जाऊया मैदानाकडे. येणाऱ्या 15 बॉलमध्ये 21 धावांची गरज असताना पुन्हा एकदा राहुल. हो, मोठा फटका खेळायचा होता, चेंडूने बॅटचा संपर्क झालेला आहे. या ठिकाणी पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज बाद. षटकार चौकार मनगावमध्ये निसुन एवढंच कठीण होताना दिसत आहे. येणाऱ्या 14 बॉलमध्ये 21 धावांची गरज. आता संघमालक घनश्याम पवार स्वतः मैदानावरती उतरलेले आहेत. त्यांच्या खांद्यावरती संपूर्ण जबाबदारी घ्यावी लागेल. या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल, किंबहुना या स्पर्धेमध्ये आपल्याला नामवंत व्हायचं असेल, तर आता मात्र या ठिकाणी 14 बॉलमध्ये एनी हाव तुम्हाला 21 धावा पूर्ण करायच्या आहेत. जर स्कोर लेवल झाला तर या स्पर्धेमधील सुपर ओव्हर हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल का, हे प्रश्नचिन्ह आता उभं राहिले. घनश्याम पवार नॉन स्ट्रायकिंग वरती पप्प्या सकपाळ, गोलंदाजी मार्क वरती ज्याने प्रभावी केलं असं राहुल. फिरकी विशारद आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, प्रचंड वेग होता परंतु नियंत्रण नाहीये आणि त्याचमुळे पंचांनी मात्र दंडित केले. स्वर चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीने ते प्रयत्न करतोय जरूर, परंतु आता अचूकता ही फार महत्वाची आहे. अचूकता असेल तरच तुम्ही त्याच्यामध्ये नाविन्य प्राप्त करू शकता. खऱ्या अर्थानं क्रीडांगणामध्ये उत्साहाचे वारे सुद्धा व्हायला लागले आहेत. प्रत्येक क्रीडा रसिकांच्या चेहऱ्यावरती एक उत्स्फूर्त चैतन्य आपल्याला पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेला शोभा आणण्याचं काम हे मग त्याच्यामध्ये आयोजक आहेत, मान्यवर आहेत, क्रीडा रसिक आहेत किंवा त्याच वेळेला आमचे सर्व खेळाडू सुद्धा आहेत. 14 बॉल 20 धावांची गरज. हो, चांगला बॉल आहे, वेगवान बॉल आहे. टप्पा पडला, तदनंतर स्लाइटली टर्न झाला आणि इथे मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला पूर्णपणे बॅकफुटवरती ढकललेला आहे. भ्रमित करणारा चेंडू वारंवार टाकला जातोय. फलंदाजाला आता कळ नाही करू तर काय करायचं आहे, कारण कधी चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने जातोय, कधी आतल्या दिशेने जातोय आणि आता इथे चेंडू मधला आणि धावांमधलं अंतर वाढलेलं आहे. 13 बॉलमध्ये 20 धावांची गरज. पुन्हा एकदा राहुल, लास्ट बॉल ऑफ दी
फोर्थ ओव्हर. चांगला बॉल आहे या ठिकाणी. अप्परकट मारण्याचा प्रयत्न. छेड्यामध्ये ताकद, नजाकत, आत्मविश्वास, धारिष्ट्य, गुणवत्ता, कौशल्य सर्व काही. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पलीकडे. ये दिल मांगे मोर. वेलकम. ही बघा होती मेहनत आणि मुकुंदाची दानत. षटकार चौकार मनगावमधील आवाज घुमतोय रायगडमध्ये. षटकार थँक्यू सो मच. या मैदानावरती पराक्रमाची गाथा प्रत्येक दिवसाला मात्र या ठिकाणी लिहिली जात आहे. काही ना काहीतरी नवीन विक्रम या मैदानावरती होत आहेत. आता मात्र एका चौकाराने धावसंख्येला चांगला आकार आलेला आहे. येणाऱ्या 12 बॉल्स मध्ये आता 16 धावींची गरज आहे. 12 चेंडू आणि 16 धावा. मॅच मध्ये काय घडणार दोनही संघ आपापसामध्ये चर्चा करतायत. मित्रांनो या ठिकाणी मानगाव प्रीमियर लीग 2025 पर्व 5वे आणि या स्पर्धेच्या निमित्तानं जे खऱ्या अर्थानं संस्थापक आहेत, आयोजक आहेत, ऍडव्होकेट राजीवजी साबळे साहेब यांचं आगमन अगदी थोडाच वेळात या ठिकाणी होणार आहे. तरी नक्कीच मी आयोजकांना सुद्धा विनंती करतो आपण रेडी राहायचं आहे. खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आर्थिक सेवा, वसुरूपी सेवा मिळालेली आहे आणि आज खऱ्या अर्थानं या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी किंवा ही स्पर्धा प्रफुल्लित करण्यासाठी त्यांचं आगमन अगदी थोड्याच वेळात होणार आहे. वेलकम. या ठिकाणी अर्थातच ॲडव्होकेट राजीवजी साबळे सर. चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये कारण आपल्याला टाइम मध्ये आजचा दिवस संपवायचा आहे. त्याच्यामुळे पंचांना सुद्धा विनंती असेल जास्त वेळ मात्र खेळाडूंना घेऊन द्यायचा नाहीये आणि विनंती करतोय गाडी डायरेक्टली आतमध्ये आणायची आहे. 4 व्हीलर डायरेक्टली आतमध्ये आणायची आहे अशी विनंती आयोजकांची आहे. मी विनंती करतोय राजीवजी साबळे साहेबांना माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपली जी 4 व्हीलर आपण डायरेक्टली मैदानावरती आणायची आहे आणि पंच थांबवायचा आहे थोडा खेळ. या ठिकाणी अर्थातच या स्पर्धेचे आयोजक आणि तसे संस्थापक सन्मान्य ॲडव्होकेट राजीवजी साबळे साहेब यांचं या ठिकाणी आता आगमन होत आहे. आम्हा सर्वांच्या वतीनं मानगाव प्रीमियर लीग 2025 सीझन 5 या स्पर्धेच्या निमित्तानं मी आपलं हार्दिक मनपूर्वक आभार व्यक्त करतोय, स्वागत देखील करतोय आणि त्यांना विनंती करतोय की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आमच्या या कक्षाची शोभा वाढवायची आहे, या स्पर्धेची शोभा वाढवायची आहे. कोणतीही मोठी स्पर्धा म्हटली की मान्यवरांची नितांत गरज असते, त्यांचं पाठबळ किंवा त्याचवेळेला त्यांचा सपोर्ट हा फार महत्वाचा असतो आणि आमच्या या स्पर्धेला आशीर्वाद देण्यासाठी अर्थातच संस्थापक तसेच आयोजक सन्मान्य ॲडव्होकेट राजीवजी साबळे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी विनंती करतोय की आपण मात्र आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. अगदी मानगाव तालुक्यातील ही सर्वाधिक मोठी स्पर्धा म्हणून नावारूपाला आलेली आहे. दिनांक 6 डिसेंबर 2025 ते 14 डिसेंबर 2025 तब्बल 9 दिवसांची ही स्पर्धा आणि आजचा या स्पर्धेचा 8वा दिवस आणि 8व्या दिवसामध्ये या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी आपला सर्वांची लाडके ॲडव्होकेट राजीवजी साबळे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना मी विनंती करतोय आपण मात्र आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. धन्यवाद साहेब, कारण या स्पर्धेमध्ये आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो आणि आज आपण मात्र अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेमध्ये आलात त्याबद्दल पुनश्च आम्हा समालोचकांच्या वतीनं देखील मी आपलं हार्दिक आभार व्यक्त करतोय आणि विनंती करतोय की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आणि थोड्याच वेळात या ठिकाणी अर्थातच आमदार अनिकेत दादा तटकरे यांचं देखील या ठिकाणी आगमन होणार आहे. तरी त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करणार आहोत. धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेनं. आता इथे मॅच मध्ये खऱ्या अर्थानं ट्विस्ट पाहायला मिळेल का? मॅच अतिशय इंटरेस्टिंग मोड मध्ये आहे, यामध्ये मात्र शंका नाहीये. एक चित्तथरारक सामना या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल, यामध्ये सुद्धा शंका नाहीये. पहिलाच बॉल प्रचंड वेग होता, वेगावरती स्पार होऊन या ठिकाणी गोलंदाजी करतोय. पहिलाच बॉल मैदानावरती डॉट आल्यानंतर आता मॅच मध्ये पुन्हा एकदा उलटी गिनती चालू झालेली आहे. येणाऱ्या आता 11 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. 11 बॉल्स आणि 16 धावा कशा पद्धतीने पूर्ण करणार? 16 बरीच धोक्याचं आणि तितकंच मोक्याचं देखील आहे. तो मोका दोन्ही संघांकडे आहे. पुन्हा एकदा मोठा फटका घ्यायचा होता परंतु पंचांचे हात जमिनीला समांतर
एक धाव एक्स्ट्रा इथे मात्र खर्च होते. आता एक एक धाव ही सोन्याच्या भावाप्रमाणे आहे. एक एक धाव तुम्हाला या ठिकाणी वाचवावी लागणार आहे. या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर ही मॅच आपण जिंकलात तर पुढचे मार्ग अगदी सुखकर होणार आहेत. परंतु ही जर मॅच हारलात तर मात्र तुमचा प्रवास थोडासा खडतर होईल. त्यासाठी आता प्रयत्न करावे लागेल. अर्थातच या ठिकाणी आमचे दुसरे मान्यवर आहेत सन्मान्य सुनील पवार साहेब हे देखील या ठिकाणी या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले आहेत. तसेच सन्माननीय बाळशेठ बामगुड साहेब हे देखील नगरसेवक आमच्या या स्पर्धेला भेट देण्यासाठी आले. त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. आणि थोड्याच वेळात आमदार अनिकेतभाई तटकरे यांची देखील एंट्री या ठिकाणी होणार आहे. त्यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. तसेच सन्माननीय भाई पिंगळे साहेब हे देखील या ठिकाणी आले. त्यांचं देखील मी हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि या मॅचच्या दिशेनं 11 बॉलमध्ये 15 धावींची गरज. यॉर्क करण्याचा प्रयत्न, चांगला फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर झाली आहे. दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी जरूर आहे. हो चांगली रनिंग, खूप चांगल्या पद्धतीने दोघांचा आय कॉन्टॅक्ट पाहायला मिळाला. आणि त्याचमुळे जिथे एक धाव होती त्या एका धावेचं कन्व्हर्ट दुसऱ्या धावेमध्ये केलं. आणि आता 10 बॉलमध्ये 13 धावींची गरज. जणू काही मैदानावरती फायनलचीच मॅच आहे की काय आता असा भास होऊ राहिलाय. कारण सहजासहजी या ठिकाणी दोन्ही संघ हार मानायला तयार नाही आहेत. अगदी शर्तीचे प्रयत्न किंवा त्याच वेळेला अथांग मेहनत या मैदानावरती घेत आहेत. ही मॅच आपल्या बाजूने कशा पद्धतीने येईल या अनुषंगानं या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असताना येणाऱ्या 10 बॉलमध्ये 13 धावींची गरज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, एरियल फटका, कॅच होणार का? आणि इथे मात्र कॅच पकडलाय. फलंदाज बॅटिंग करत असताना पप्प्या सकपा बॅक टू द पॅव्हिलियन. मानगाव प्रीमियर लीग, मानगाव प्रीमियर लीग. थँक्यू. बघा आयुष्यामध्ये असं म्हटलं जातं की माणसाने कधीही कोणावरती अवलंबून राहायचं नाहीये. स्वामी वामनराव यांनी सुद्धा सांगितले की तूच आहेस तुझा जीवनाचा शिल्पकार. त्याच्यामुळे आता जे काही करायचं आहे ते आपल्याला स्वतःलाच करायचं आहे. इथे कोणीतरी असं खेळाडू असेल जो आपल्या खांद्यावरती ही जबाबदारी घेईल, ही मॅच कशा पद्धतीने फिनिश करणार. दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं तर अमोल वाडवळ आज खऱ्या अर्थानं आग ओकणारी गोलंदाजी मैदानावरती करत आहे. 3 बॉलमध्ये त्याने 3 धावा दिल्यात. एक महत्वपूर्ण फलंदाजाला बाद केलंय. आणि आता समीकरण आपण पाहूया. 8 गडी बाद 35 अशी धावसंख्या धावफलकावरती आली आहे. आणि आता 9 बॉलमध्ये 13 धावींची गरज. दोनही संघ मालक आता मैदानावरती खेळत आहेत, बॅटिंग करत आहेत. घनश्याम पवार साहेब आणि त्याच वेळेला शैलेश पाकोडे साहेब हे मात्र मैदानावरती दोन्ही संघ मालक आहेत. आता संघ मालक आपल्या संघाची जबाबदारी घेणार का याकडे लक्ष राहिले. हो टप्पा पडला. तदनंतर सर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल मैदानावरती येतोय. प्रत्येक डॉट बॉल हा बॅटिंग करणाऱ्या संघाला बॅकफुटवरती घेऊन जाणार आहे. कधी संघ आघाडीवरती दिसतोय, कधी संघ पिछाडीवरती दिसतोय. आणि आता आपण जर पाहायला गेलं तर एक स्टेप पुढे हा मात्र शिवगर्जना कळमजे संघ दिसत आहे. परंतु बॅटिंग करणारा संघ सहजासहजी हार मारणारा नाहीये. त्यांच्याकडे सुद्धा ते खऱ्या अर्थानं धारिष्ट तो आत्मविश्वास आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये ही मॅच जिंकणार हा मानस त्यांच्या मनामध्ये मात्र ठेवलेला आहे. हो चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक होता. कॅच पकडली. अप्रतिम, अद्भुत, अविस्मरणीय, आश्चर्यचकित, अचंबित करणारी कॅच. फलंदाज बा. षटकार चौकार माणगाव मधील आवाज घुमतोय रायगडमध्ये. षटकार चौकार माणगाव मधील थँक्यू. पुन्हा एकदा रिप्लाय दाखवलं तर फार बरं होईल. पहा या ठिकाणी कॅच काय पकडले. गोलंदाज टिलोट केलं चेंडू, त्यानंतर इथे मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या स्टेकर लागला. तदनंतर खेळाडू आला आणि काय कॅच पकडले. एकदा आवडली असेल तर टाळवायला काहीच हरकत नाहीये. जबरदस्त कॅच पकडले. ही कॅच पकडली की मॅच पकडली आता असं हे मात्र चित्र उभं राहिले. संघमालक मुकुंद वाडवळ साहेब यांच्याकडून संतोष संसार यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे, जे आता कॅश पकडलेली आहे. आता फक्त एकच विकेट ही KSS बामणोली या संघाकडे आहे, कारण तब्बल 9 विकेट आतापर्यंत गेल्यात. 35 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. शेवटला बॉल या षटकातील असेल. येणारे 7 बॉलमध्ये 13 धावींची गरज. कशा पद्धतीने ह्या धावा पूर्ण करणार. एकच विकेट आपल्या हातामध्ये आहे. मॅच अतिशय सोपी होती. 10 बॉलमध्ये 13 धावींची गरज. सगळ्या प्रेक्षकांनी अंदाज बांधला की आता बॅटिंग करणारा संघ इथून आरामात अगदी जिंकणार आहे. प्रवास सुखदायी झाला होता, परंतु टेनिस क्रिकेटचा खेळ हा असा का आहे, हा प्रचलित का आहे, हा खऱ्या अर्थानं विकसित का आहे, याचं कारण म्हणजे याच्यामध्ये कधी काय घडेल याचा मात्र नेम नाहीये.
7 बॉलमध्ये 13 धावींची गरज असताना पाहूया या मैदानावरती एक विकेट घेतली तर KSS बामणोली संघ ऑल आउट होणार आहे, परंतु दुसऱ्या बाजूला शेवटल्या क्षणापर्यंत झुंज दिली तर खऱ्या अर्थानं काहीतरी वेगळं चित्र हे बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने सुद्धा पाहायला मिळेल. येणारी 7 बॉल 13 धावींची गरज. मॅच सुरू करायची आहे, वेळ जास्त खर्च करायचा नाहीये. पुन्हा एकदा अमोल. ओहो, चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल मैदानावरती आलेले आहे. अशा पद्धतीने 5 ओव्हर्स मैदानावरती समाप्त झालेले आहेत. येणाऱ्या 6 बॉलमध्ये 13 धावींची गरज. या स्पर्धेमधील अर्थातच या सामन्यामधील ही शेवटली ओव्हर असणार आहे. या ओव्हरमध्ये कोणाच्या बाजूने हा सामना जाणार याकडे आता नक्कीच लक्ष लागून राहिले. आजचा या स्पर्धेचा 8वा दिवस, उद्याचा फायनल दिवस असणार आहे. उद्या या स्पर्धेला नवीन एक कोणतरी चॅम्पियन मात्र मिळणार आहे. सुपर 8चे लॉट्स आजच उडवणार आहोत अशी सूचना आयोजकांच्या वतीने आलेली आहे. तरी मी सर्व संघमालक किंवा त्याच वेळेला सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालेले सर्व कॅप्टन यांना मी विनंती करतो की आपण मात्र शेवटपर्यंत थांबायचं आहे, कारण आजच तो लॉट्स उडवला जाईल याची दखल प्रत्येकाने घ्यायची आहे. काही वेळातच या ठिकाणी राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रामध्ये, कला क्रीडा क्षेत्र असेल, शैक्षणिक असेल, आरोग्य असेल, अशा विविध क्षेत्रामध्ये उंच भरारी सर्व घेतलेले सर्व दिग्गज मान्यवर या स्पर्धेला भेट देणार आहेत. 6 डिसेंबर पासून ते आजच्या अर्थातच आपण जर तारीख पाहायला गेलं तर 13 डिसेंबर या 9 दिवसामध्ये अनेक मान्यवर या स्पर्धेमध्ये आले. त्यांनी शुभ आशीर्वाद दिले आणि या स्पर्धेला खऱ्या अर्थानं 4 चांद लावण्याचं काम केलंय. असं म्हणतात की आयुष्यामध्ये माणूस काही वरती घेऊन जात नाहीये, परंतु आशीर्वाद मात्र नक्कीच वरती घेऊन जातात. त्याच्यामुळे कोणत्याही क्षेत्रामध्ये आशीर्वाद हे फार महत्वाचे असतात. उद्या मॅचच्या दिशेने येणाऱ्या 6 बॉलमध्ये 13 धावींची गरज असताना अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी आलाय गोलंदाज अथर्व जायलकर. पहिला बॉल असेल अथर्वचा. पाहूया 6 बॉलमध्ये 13 धावींची गरज. दत्तनगरचा हा खेळाडू आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्या बॉलवरती मोठा फटका खेळून काढलेला चेंडू सीमारेषे पलीकडे येणार की कॅच होणार. शेवटची विकेट आहे आणि चेंडू मात्र अंतिम क्षणाला सीमारेषा पलीकडे येतोय. एक बहारदार षटकार. टेनिस क्रिकेटचा सोहळा रंगलाय मानगाव या शहराला. रसिक झालेत गोला चौकार षटकार पाहण्याला. पुन्हा एकदा मला तेच म्हणावं लागेल जे मी नेहमीच म्हणत असतो. बघा, या एका षटकारानं शिवगर्जना कळमजी या संघाकडे खूप चांगल्या पद्धतीने अर्थातच त्यांचा प्रवास चांगला चालू होता आणि खऱ्या अर्थानं अचानक आपल्या प्रपंचामध्ये वीज कोसळावी आणि संसार उद्ध्वस्त व्हावा अशा पद्धतीने हे चित्र मैदानावरती पाहायला मिळालं. एका षटकाराने होत्याचं नव्हतं केलं आणि हे काम कोणी करून दाखवलंय तर खऱ्या अर्थानं KS बामणोली या संघाचे संघमालक घनश्याम पवार यांनी करून दाखवले. हा सुद्धा हवेमध्ये एरियल फटका होता. कॅच पकडण्याची नामी संधी या ठिकाणी आली होती, परंतु मात्र संधी हुकली गेली आणि या चेंडूवरती मात्र पाहायला गेलं तर 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आता येणाऱ्या 4 बॉलमध्ये 5 धावेची गरज. घनश्याम पवार याने सुद्धा दाखवून दिले की एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं म्हटलं जातं. अनुभव हा फार महत्वाचा आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावरती खऱ्या अर्थानं शेवटल्या क्षणापर्यंत झुंज देत आहेत. 4 बॉलमध्ये 5 धावेची गरज. सर्व प्रेक्षकांचं लक्ष आता या सामन्याकडे मात्र लागून राहिलंय. कोणता संघ या मॅच मध्ये जिंकणार. माणगाव प्रीमियर लीग, माणगाव तालुक्यामधील सर्वाधिक मोठी स्पर्धा आणि या स्पर्धेमधील हा चित्तथरारक सामना आज आपल्याला अल्ताफदादा धनसे या मैदानावरती पाहायला मिळतोय. दबाव, दडपण सर्व काही मात्र इथे पाहायला मिळतोय. दोनही संघांवरती ट्रेमेंडस प्रेशर पाहायला मिळतोय, परंतु या स्पर्धेमध्ये जिंकायचं असेल तर संयम फार महत्वाचा आहे. पेशन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता ते पेशन्स कोणाकडे आहेत. कोणता संघ नियंत्रित खेळतोय, कोणता संघ या ठिकाणी अनियंत्रित खेळतोय, संतुलन कोणाकडे आहे हे सुद्धा पाहण्यायोग्य असेल. मोठा फटका खेळायचा होता, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, मात्र चेंडू सरळ सीमारेषा पलीकडे. विनिंग फटका. संघमालक घनश्याम पवार ऑन दी फायर. कम ऑन डीजे. झालेत गोला चौकार षटकार पाह. आपली मानाची प्रीमियर लीग गाजतय मानगाव या शहराला. क्या बात है.
अप्रतिम, अद्भुत, अविस्मरणीय, मेमोरेबल अशी ही इनिंग राहिली आहे घनश्याम पवार. एकदा घनश्याम पवार यांचा खेळ आवडला असेल तर टाळ्या व्हायला काहीच हरकत नाहीये. जोरदार टाळ्यांचा वर्षाव हा घनश्याम पवारसाठी झालाच पाहिजे. धन्यवाद. या ठिकाणी अर्थातच आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही सत्कार करणं हे आमचं कर्तव्य समजतोय. अर्थातच सन्मान